नमस्कार, सोळस्कर इंडियामध्ये आपलं स्वागत. आज मार्च महिना चालू आहे. टेम्परेचर प्रचंड आहे आणि ह्या टेम्परेचरमध्ये शेती करणं प्रचंड अवघड आहे आणि सोपं पण आहे. अवघड काय आहे तर ह्या टेम्परेचरमध्ये ज्यावेळेस तुम्ही टोमॅटोची लागवड करा, दोडक्याची लागवड करून द्या, झेंडूची लागवड केली, कुठल्याही एक्झॉटिक भाज्यांची लागवड केली किंवा कुठल्याही फळपिकांची लागवड केली तर अतिशय टेम्परेचर जास्त झाल्यानंतर पूर्णपणे झाडं लॉक होतात. मग 42 डिग्री टेम्परेचरच्या मध्ये तुम्ही कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे, या उष्णतेपासून शेतीला कसं वाचवलं पाहिजे आणि वाचवलेल्या शेतीतून कसं उत्पादन काढून कसे नफा मिळवला पाहिजे आणि कसा पैसे आपल्याला करायचे, तर ह्यासाठी पूर्णपणे टेम्परेचरमध्ये कशी आपण काळजी घेतली पाहिजे पिकांची, ह्यासाठी आपला हा एपिसोड चालू आहे. टेम्परेचरमध्ये काम करताना काय केलं गेलं पाहिजे तर टेम्परेचरमध्ये काम करताना पाण्याचं व्यवस्थापन चांगलं केलं पाहिजे. म्हणजे कसं केलं पाहिजे, सिंगल ड्रीप अजिबात नाही, डबल ड्रीप केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल पाणी एवढं डबल ड्रीप करायची गरज काय, डबल ड्रीप ह्यासाठी करायचं आहे तो जो बेड आहे तो पूर्णपणे काही वेळेत भिजला पाहिजे, कारण तंतुमुळे ह्या बेडच्या वर असतात, जवळ असतात, सोटमुळेही खाली असतात. सोटमुळाला आपल्याला पाणी थोडंफार द्यायचं आहे, तंतुमुळाला मिळालं पाहिजे. झाडांना आपटेक करणारी तंतुमुळं असतात, ह्यासाठी तुम्हाला डबल ड्रीप पाहिजे. पेपर मल्चिंग घेताना कुठला पेपर मल्चिंग करायचा तर व्हाईट ब्लॅक पेपर मल्चिंग करायचा. व्हाईट ब्लॅक टेम्परेचर कमी राहतं, त्यामुळं तुम्हाला व्हाईट ब्लॅक टेम्परेचरचं पेपरचा वापर करायचा. आणि तुम्हाला काय करायचं, मायक्रो स्प्रिंकलरचा वापर करायचा आहे. मायक्रो स्प्रिंकलरचा वापर कधी करायचा, कधी चालू केला गेला पाहिजे आणि ते चालू करताना सर्वसाधारण सकाळी 7च्या आत तो बंद केला पाहिजे. पूर्णपणे जो प्लॉट तुमचा 1 एकराचा असेल किंवा 10 एकराचा असेल त्या ठिकाणी सकाळी मायक्रो स्प्रिंकलर चालू करायचे. उन्हाचा मायक्रो स्प्रिंकलर चालू करायचं नाही, त्याच्यामुळे चटका बसून करपा किंवा त्याला कॉर्चिंग येण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी तुम्हाला थंड जमीन करून घ्यायची. जमीन थंड केली की तुम्ही 3 डिग्रीने कमी झाला, त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं, काय अँटी स्ट्रेस असणारे काय केमिकल आहेत त्यांचा वापर करायचा आहे. ग्रीन मिरॅकल वगैरे बरंच काय येतं, त्याचा वापर करायचा. परत तुम्हाला काय करायचं आहे की ज्या व्हरायट्या टेम्परेचरला फाईट देतेल्या, त्यांची प्रतिकारशक्ती टेम्परेचरला असते, अशा व्हरायट्यांचा वापर करायचा आहे, अशा क्रॉपचा वापर प्लांटेशन करायचं आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही पेपर मल्चिंग करता त्यामध्ये खोडामध्ये ज्यावेळेस टेम्परेचरमुळं खोडांची कूज होती, खोडांना कॉर्चिंग येतं, पानं जळून जातात, त्यामुळे तुम्हाला प्लॅस्टिकच्या कपचा वापर करायचा आहे. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला वापर करायचा आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला ज्या औषधांचा फवारणी करायची आहे ती फवारणी कधीही उन्हाची करायची नाही. हर्बल औषधांचा वापर करायचा. केमिकलचा वापर केला, हे टेम्परेचर आणि केमिकलचं टेम्परेचर त्याच्यामध्ये अनेक टेम्परेचर वाढ होती, म्हणून हर्बल औषधाचा वापरायचा, केमिकलचा वापर करायचा नाही. हा पण तुम्हाला टेम्परेचरमध्ये भाग येतो, ह्याने पण टेम्परेचर वाढतं. म्हणजे अशा असंख्य गोष्टीचं जर तुम्ही काम केल्यानंतर टेम्परेचरमध्ये आपण फाईट देऊ शकतो आणि चांगलं उत्पादन काढण्यासाठी आपण ते असं प्लॅन तयार करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यातून चांगलं उत्पादन केलं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं टेम्परेचरमध्ये ह्या गोष्टीचा वापर केल्यानंतर आपण शेतीमध्ये उन्हाळ्यामध्ये शेती करायला 100% सक्सेस होणार.